हे आहे दुर्गेश्वरी देवीच्या म्हणजे टेंबी नाक्याच्या देवीचा प्रवेशद्वार आणि हा आहे दिघे साहेबांचा बेडरूम म्हणजे जेव्हा जे होते तेव्हा हा त्यांचा बेडरूम होता। देखो का माझं हिंदी झालं तुझ्यामुळे। रात्रीचे 2 वाजले, मध्यरात्र उलटून गेले आणि तरी पण लोकांची गर्दी बघा इकडे। रात्रीचे वाजलेत किती? रात्रीचे 2 वाजलेत आणि 2 वाजता आम्ही जत्रा फिरतो। याने शॉपिंग केली आहे, हिऱ्याची अंगठी घेतली। आपण धर्मवीर मूवीमध्ये हे झाड बघितलं असं 2 वाजता एक खाऊ गल्ली फुल जाम आहे। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत टेंबी नाक्याला। हो, तीच टेंबी नाका जिथे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपले सध्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब पुरस्कृत देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो इकडे। तिथेच आहोत आपण टेंबी नाक्याला आणि आपल्या इथं मागे दिसतंय ना तुम्हाला ही जत्रा पण भरली इकडे टेंबी नाक्याची, जी दरवर्षी आपल्या नवरात्रोत्सवामध्ये असते। आणि रात्रीचा ऑलमोस्ट 1 वाजला आणि आपण 1 वाजता आलो रात्रीच्या इथे देवीचं दर्शन घ्यायला आणि थोडीशी जत्रा फिरायला, कारण ह्यावेळेला थोडीशी गर्दी कमी असते, नाहीतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून जत्रा चालू होते आणि फुल ऑन रश असते इकडे। तर अक्षता पुढे गेली आहे, देवीच्या मंडपात गेली आहे का बघूया। तर आता पहिला आपण तर देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर मग जी जत्रा आहे ती जरा जत्रा फिरून बघूया, जत्रेत काय काय आहे ते। अरे या चला। तर ही देवी आहे दुर्गेश्वरी देवी आणि तुम्ही ही देवी बघितली आहे धर्मवीर मूवीमध्ये। ते गाणं आहे ना, कुठलं गाणं आहे? हा आई जगदंबे गाणं आहे ना, त्या गाण्यामध्ये तुम्ही ही देवी बघितली असेल आणि तीच ही देवी टेंबी नाक्याची। येऊन घेऊया ना, नाही बंद करणार ती। हे आहे दुर्गेश्वरी देवीच्या म्हणजे टेंबी नाक्याच्या देवीचा प्रवेशद्वार। बघा इकडे फुल ऑन लाइटिंग, हे बघा इकडे पण। तर आता आपण पोचलो आहोत आणि रात्री 1 वाजता पण बघा किती लाईन आहे ती इकडे, बरीच लाईन आहे इकडे रात्री 1 वाजता पण देवीच्या दर्शनाला। आणि रात्रीच्या 1:30 वाजता पण आपल्या इथे ओट्या मिळत आहेत आणि 80-80 रुपये ओटी आहे हे बघा। आणि यांच्याकडे जीपेची सोय आहे, लवकर आलात तर, उशीर आलात तर नाही मिळणार। हां, लवकर आलात तर दिवसाचे मिळेल। रात्रीचे 2 वाजले, मध्यरात्र उलटून गेले आणि तरी पण लोकांची गर्दी बघा इकडे। दिवसाची 24 तासाची लाईन असते म्हटलं तरी चालेल, म्हणजे एवढीच गर्दी असते। एक मिनिट
ओटी तुम्हाला इकडे भरायची आहे. ते बघा इथे देवीच्या समोर न भरता इथे ओटी भरायची आहे. मस्तपैकी आपलं दुर्गेश्वरी देवीचं दर्शन झालं आहे. तर ह्या देवीचं नाव दुर्गेश्वरी देवी टेंबी नाक्याची प्रसिद्ध अशी. आणि नवरात्रीत ह्या देवीला नाही आलो तर जरा चुकल्यासारखं वाटतं. कारण ह्या देवीला आम्ही कंपल्सरी येतो आणि त्या देवीला. आणि अक्षदाने ओटी पण भरली मी बघितला. आणि आता जरा काय जत्रा आहे थोडीफार ती जरा फिरूया. रात्रीचे वाजलेत किती? रात्रीचे 2 वाजलेत आणि 2 वाजता आम्ही जत्रा फिरतो. देवीचं दर्शन घेतलं रात्री 2 वाजता. शांत निवांत दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जत्रा फिरतोय. तुम्ही मला जत्रा फिरवा, मी उद्या स्कूलला आणा. स्कूलला जायचंच आहे. आणि असे इकडे छोटे छोटे पाळणेवाले पण आहेत. आणि ही बघा साची पाळण्यात मस्त गोल फिरून आनंद घेते. लहान मुलांची चंगळ आहे इकडे. बघा असे पाळणे पण आहेत इकडे. आता जरा रात्रीच्या लेट पब्लिक जरा कमी आहे. आणि आर्याचा शॉपिंग टाइम चालू आहे. काय घेतेस त्यांना दाखव. फक्त 20 रुपये. चला आर्याने शॉपिंग केली आहे. हिऱ्याची अंगठी घेतली आहे. चल शॉपिंग लंचवर येणं म्हणजे मागच पडतं असं. बरोबर ना आर्या? मग इथं अजून सुरुवात आहे. अजून बरंच काय बाकी आहे. आणि हाच आहे आनंद आश्रम. आनंद दिघे साहेबांचा. म्हणजे आनंद दिघे साहेब इथे राहायचे. आणि तेव्हा या सगळ्यांसाठी 24 तास खुला होता. आणि आताही सर्वांसाठी तो खुला आहे. आता हे पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे जास्त आपल्याला काय बघायला आणि फिरायला मिळत नाही. हे देवघर होतं ना. आणि हा बेडरूम ना. आणि हा आहे दिघे साहेबांचा बेडरूम. म्हणजे जेव्हा जे होते तेव्हा त्यांचा बेडरूम होता. इकडेच ते आराम करायचे. आनंद दिघे साहेबांचं रिनोव्हेशनचं वगैरे काम चालू आहे थोडं. आता जुन्या मीटिंग रूमचं रिनोव्हेशन चालू आहे. त्यामुळे आता हा मीटिंग रूम वरती असते. आणि इथून आता वर जायला बंदी आहे.
आपण धर्मवीर मूवीमध्ये हे झाड बघितलं असं, तिथे पूजा वगैरे करायचेच आहेत. आणि ही आहे ती त्यांची मीटिंग रूम जुनी. इथेच त्यांच्या मीटिंग व्हायच्या सर्व. सध्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि इथे जे सर्व सामान होतं त्यांनी कुठेतरी शिफ्ट केलं दुसरीकडे. आणि जेव्हा याचं पूर्ण रिनोव्हेट होईल हे, त्यावेळेला हे सामान परत आणलं जाईल. ते आहे दिघे साहेबांचं समाधीस्थळ आणि दिघे साहेबांची समाधी आहे. आईस्क्रीम आहे रे? अर्जंट आइसक्रीम. अर्जंट आइसक्रीम. अर्जंट आईस्क्रीम. ये किती? 20च माहिती. या इथं का अरे देखो का, माझं हिंदी झालं तुझ्यामुळे. ही अर्जंट आईस्क्रीम. आणि आतापर्यंत आपण ही यूट्यूब चॅनलवरती वगैरे बघत होतो, पण आता आपण प्रत्यक्ष तिथे बघतोय जत्रेत. आणि बघा या अक्षताने घेतली पण आहे. टेस्ट कशी आहे सांग आर्या? दो प्लेट बोल उसको क्या? कशी आहे आर्या? मस्त. अक्षता चांगलं आहे ना? आणि बघा ही फक्त 20 रुपये आईस्क्रीम आहे, अर्जंट आईस्क्रीम. हे फिरवत राहायला लागतं का रे? कंटिन्यूस फिरवत राहायला लागतं. मेहनतीचं काम आहे. ते कोणते कोणते फ्लेवर आहे? एक का काढो. अरे मँगो आहे, पिस्ता आहे, रोज आहे, ब्लूबेरी. ओके. आणि बघा आपण पण घेतले अर्जंट आईस्क्रीम, 4 फ्लेवरवाली. कळलं का? 4 फ्लेवर असतात त्याचे. असं हा एक पण मिळतो, तेवढंच काढून देणार. चला आता खाऊया आणि टेस्ट करूया. सगळं मिक्स आहे टेस्ट. कळलं का? कसं आहे शंकर? 800 रुपये. आणि हा छोटा 800च. शंख आहे, रुद्राक्ष आहेत. रेट तर सांगितलंय तुम्हाला, कमी करून पण देतील. रेटमध्ये बार्गिन तर खूप चान्स आहे. छोट्या मुलांसाठी डमरू आहे, मास्क पण आहे. छोट्या मुलांसाठी तर खेळणी आहेत. छोट्या मुलांची पर्वणी आहे इकडे. लेडीज आणि छोटी मुलं शॉपिंगसाठी इथे पर्वणी आहे शॉपिंगसाठी. हे बघा किचन आहे. तुमचं नाव शोधा ह्याच्यामध्ये आणि किचन घ्या. प्रत्येकाचं नाव असणार ना? की नसेल तर बनवून मिळतं का? नसेल तर बनवून पण मिळेल. आणि काय आहे? 50 रुपये फिक्स रेट. कोणतीही घ्या. लाकडाची आहे. इकडे आर्याची आणि अक्षताची शॉपिंग चालू आहे. आणि काय घेतलंय? नेकलेस घेतलाय गळ्यातला? ओके. अष्टमीला साडी नेसायची म्हणून नेकलेस. मग अशी अंगठी घेतली 2 लाखाची. आता नेकलेस किती आहे? 1 करोडचा, 10 लाखाचा. चला जीपे आहे का? अरे शॉपिंग केली आहे. नेकलेस घेतलाय छोटासा. किती रुपये आहे का नेकलेस? 100 रुपये. 100 रुपये. कोणता पण घेतलं 100 रुपये. ओके. चला जीपेची पण सोय आहे. भाभी मेरा वो काम होता तो मुझे कल आना नहीं पड़ता. आणि रात्री 2 वाजता उत्साह आहे शॉपिंगचा. आणि इकडे पूर्ण हे खाऊ गल्लीच आहे सगळी. हे बघा इकडे सर्व पिझ्झा, वडापाव, पॅटीस, पाणीपुरी, शेवपुरी, फुल रश आहे खाऊ गल्लीत.
वाजता ही खाऊ गल्ली फुल जाम आहे. जत्रेत जे फिरायला आलेत ना लेटपर्यंत मस्त खाण्यापिण्याची सोय आहे. आणि इकडे मस्त आंबा पोळी वगैरे आहे. आंबा पोळी कशी आहे मित्रा? 100 रुपये पाव किलो. ओके बघा आंबा पोळी 100 रुपये पाव किलो. आणि ये क्या बालूशाही आहे क्या? बालूशाही आहे. ओके. आणि बघा खाजा पण आहे. खाजा कैसा आहे? 60 रुपये पाव किलो खाजा. ओके. आणि व्हाईटवाला ये हा पण खाजाच आहे ना. चला खायची पण रेलचेल आहे सगळी इकडे. आणि हा मैसूर पाक वगैरे सगळं आहे. आणि हे बोंगे सायरन पण आहेत वाजवायला. दांडिया घ्या दांडिया. तर अशा प्रकारे आपलं टेंबिनाक्याच्या देवीचं दर्शन पण झालं आहे. आणि जत्रेत म्हणजे ती जत्रा भरते 9 दिवस 9-10 दिवस असते जत्रा. तर त्या जत्रेत थोडीशी आर्याची थोडीशी म्हणजे सगळी झाली ती आर्याची शॉपिंग झाली आहे. आणि ठीक आहे छान दर्शन झालं. जे हवं ते मिळालं सर्व शॉपिंग करायला. आणि रात्री 1:30-2 वाजता पण आपल्याला सर्व शॉपिंग करायला मिळतं आहे. आणि आता शेवटचे किती का 4 दिवस राहिलेत ना. आणि आता शेवटचे 4 दिवस राहिलेत नवरात्रीचे. दसऱ्याला पण असते जत्रा. जोपर्यंत देवी बाहेर निघत नाही तोपर्यंत असते. आणि पुढे जिथे जांभळी नाका आहे ना तिथे मैदान आहे समोर जिथे चैत्रातली देवी बसते. जे आपल्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलं होतं देवी बसते ती. त्या ग्राउंडवरती आता हे पण लागलेत पाळणे वगैरे पण लागलेत मोठे जायंट व्हील वगैरे. तर तिकडे एकदम फनफेअर लागलेलं आहे तिकडे पण तुम्ही जाऊन मजा करू शकता. आणि लहान मुलांची तर चंगळच आहे तुम्हाला दाखवलंच नाही. लहान मुलांसाठी तर बरेच आयटम आहे तिथे. आणि खाय प्यायची पण सगळी सोय आहे काय प्रॉब्लेम नाही. आता जत्रेचं पूर्ण पॅकअप झालं. आणि आता आपण पॅकअप करूनच घरी चाललो आहे. कारण आता वाजलेत रात्रीचे 2:30. तर ठीक आहे व्हिडिओ तर इकडे थांबूया आपण. आणि आता आपण आनंद आश्रम पण बघितला आणि दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर जरा आपण जत्राही फिरलो थोडीफार शॉपिंगही केली. आणि स्पेशली काय ते आईस्क्रीम खाल्लं कुठलं अर्जंट आईस्क्रीम पण खाल्लं. आणि ठीक आहे तर आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशीच भेटू पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.